यानंतर बातमी शिक्षण क्षेत्रातनं आहे। मुंबई विद्यापीठानं अजूनही विद्यार्थ्यांचे निकाल लावलेले नाहीयेत। अनेक विद्यार्थ्यांची यामुळे पुढचं ॲडमिशन घेण्यासाठी मोठी अडचण झालेली आहे। खरं तर राज्यपालांनी सांगितलंय की 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावा, परंतु हे शक्य नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे संजय देशमुख जे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी आता जोर धरते आहे। या महाशयांचं नाव आहे संजय देशमुख। मुलांच्या भवितव्याशी खेळखंडोबा केल्यानंतर ते आज अवतरले विधान भवनात। विद्यापीठाचा प्रश्न तापलाय, त्यामुळे मंत्र्यांना वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी ते आले होते। पण यावेळी 8,50,000 पेपर कधी तपासून होणार या प्रश्नावर ते थंडच राहिले। संजय देशमुख आज विधिमंडळात आले तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु या विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला। जाता जाता मात्र एक ओझरता उल्लेख होता की कालच्या एका दिवसात 75,000 पेपर हे तपासून झालेले आहेत, परंतु जुलै संपत आला तरी निकाल का लागला नाही याबाबत मात्र नो कमेंट्स। कॅमेरा पाहताच त्यांच्या पायांनी वेग घेतला। 160 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाची दारुण अवस्था बघून नागपूर विद्यापीठ मदतीसाठी धावून आलंय। त्यांनी 2 लाख पेपर तपासून देण्याची तयारी केली आहे। म्हणजे 7 दिवसात 6,50,000 पेपर तपासावे लागतील। हिशेब केला तर दिवसाला किमान 92,857 पेपर आणि तासाला 3,869 पेपर तपासून पूर्ण व्हायला हवेत। या हिशेबानं 60 सेकंदात 64 पेपर तपासले तर 31 जुलैपर्यंत तपासणी पूर्ण होऊ शकेल। या सगळ्यानंतर गुणांचा ताळमेळ आणि गुणपत्रिका हातात यायला किमान 15 ऑगस्ट उजाडू शकतो। ही जी धाकधूक आहे ती म्हणजे अजूनही आम्हाला तोच प्रश्न आहे की खरंच तुम्ही रिझल्ट लवकरात लवकर लावा, कारण जे विषय आमचे राहतील ते सोडवायला आम्हाला परत वेळ मिळेल किंवा त्याचे फॉर्म भरायला देखील आता उशीर होत चाललाय। खूप त्रास होतोय। आम्ही ऑलमोस्ट 2 महिन्यापासून थांबलेलो आहेत। माझी एक्झाम झाले मे 2ला आणि सांगितलं की जूनच्या एंड पर्यंत येतील, पण आता ऑगस्ट सांगतात की येणारच रिझल्ट, तर आम्हाला अजिबात म्हणजे काही। खरं तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सगळ्या ॲडमिशन संपत आल्यात। मुंबई विद्यापीठाचा तर निकालाचाही पत्ता नाहीये आणि याचीही जबाबदारी संजय देशमुखांचीच। अख्ख्या वर्षभरात परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी 3 वेळेला जाहिरात दिली, पण देशमुखांच्या मनासारखा परीक्षा नियंत्रक त्यांना काही सापडलाच नाही। ऑनलाईन पेपर तपासणी टप्प्याटप्प्यानं राबवण्याची सूचना होती। संजय देशमुख यांनी कुणालाही न जुमानता ऑनलाईनचा कारभार केला। पदवी परीक्षेचे निकाल रखडलेले असताना देशमुख मात्र परदेश दौरे करत होते। विद्यापीठ चालवणं म्हणजे लोकांना खेळ वाटलेला आहे। हे सहज कोणी जाऊन बसावं आणि विद्यापीठ चालवावं। ज्या माणसाला मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे की संपूर्ण परिस्थितीचं आकलन आणि अनुभव असणं, तो खरा मोठा शिक्षण तज्ञ अनुभवीच पाहिजे, नंबर 1। आता कुलगुरूंची नेमणूकच नाही। मागच्या काळात पण 2-3 वर्ष कुलगुरू नव्हते, आता पण नाही। आणि ह्या मंडळीने म्हटल्याप्रमाणे कुलगुरू जर बाहेर फिरण्यात इतके बिझी असतील, मग परीक्षा कोणाच्या ताब्यामध्ये? संजय देशमुख हे प्रशासन, विद्यार्थी हित आणि डेडलाईन सगळ्याच आघाड्यांवर फेल झाल्यात। आता पुढच्या वर्षी मुलांचे असे हाल व्हायचे नसतील तर देशमुखांची झाली तेवढी सेवा पुरे झाली। त्यांना धन्यवाद म्हणून नव्या कुलगुरूंचा शोध घ्यावा म्हणजे झालं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।